मर्द लोक मर्दांची कदर करतात अशी नाराजी व्यक्त करत नाहीत. बाद झालं. तुला मी बोललो होतो ना 2 मिनिटं. आता 2 मिनिटं बोललो की तुझ्याशी. आता बंद कर की, नाही तर मी विसरून जाईल मी खासदार आहे तू कोण आहेस ते. मी इज्जत करतोय, तू पण इज्जत कर. उगीच माझ्यात बोट घालू नका. मी तुम्हाला माझ्या घराखाली थांबून देतोय. मी तुम्हाला जेवायला देतोय. आता परत आला ना, मारून पाठवणार तुम्हाला. काय करायचंय ते करा. रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा. काय कंप्लेंट करायची ती करा. तुम्हाला कल्पना आहे हे शब्द कोणाचे असतील? हे शब्द आहेत सध्या शिंदे गटात गेलेले मुंबईतले खासदार संजय दिना पाटील यांचे. आणि त्यांनी हे शब्द कुणाला वापरलेत माहिती आहेत? पत्रकारांना. कारण एकच, पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते. मात्र खासदार साहेबांचा इगो इतका दुखावला आणि त्यांचा संतापाचा पारा असा चढला की खासदार साहेबांनी जे शब्द ऑन कॅमेरा वापरले ते सांगायला सुद्धा मला इथं लाज वाटतेय. बोलता बोलता संजय दिना पाटलांची जीभ इतकी घसरली की ते या पत्रकारांना मारायच्या धमक्या देऊ लागले. ते देखील पोलिसांच्या समोर. प्लस समोरच्या पत्रकारांना ते हे सगळं रेकॉर्ड करून कमिशनरला दाखव असा सल्ला सुद्धा देत होते. सध्या राज्यभर संजय दिना पाटलांच्या या मगरुरीची चर्चा होतीये. नक्की काय झालं होतं या सगळ्या प्रकरणात? संजय दिना राऊतांनी हे शब्द पत्रकारांना का वापरलेत? सगळं काही समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट पत्रकारिता, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. मात्र भारतात त्या पत्रकारितेची किंमत खासदारांनी इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे की ते खासदार पत्रकारांना स्वतः ऑन कॅमेरा मारायच्या धमक्या देत आहेत. वर याचं रेकॉर्डिंग करा म्हणून सुद्धा सांगतायत. आणि प्लस या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करून कमिशनर पशी जाऊन माझी कंप्लेंट कर असं देखील छाती ठोकून सांगतायत. जे पॉलिसी मेकर आहेत, ज्यांना कायद्याचं राज्य व्यवस्थितपणे राबवलं जावं यासाठी लोकांनी निवडून दिलंय, तेच लोकप्रतिनिधी आता ऑन कॅमेरा पत्रकारांना मारायच्या धमक्या देत आहेत. ही घटना मुंबईतली आहे. मुंबईत संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घ्यायला काही पत्रकार गेले होते. संजय दिना पाटील हे सुरुवातीपासूनच पत्रकारांवर तापलेले होते. त्यामागचं खरं कारण हे आहे की युबीटी गटाकडून ऑपरेशन तुडवाचा उल्लेख केल्यानंतर संजय पाटील म्हणाले होते, पोलीस वगैरे यांच्या भरोशावर आम्ही नाही. प्रत्येक गोष्ट मी सोबत घेऊन फिरतो. मला सोडून द्या. माझ्या घरातल्या लोकांकडे जरी वाकड्या नजरेनं पाहिलं ना तर घरात घुसून मारेल. एकदा असंच झालं होतं. त्यांना लक्षात नाही. त्यांना सांगा की त्यांचे आजोबा वगैरे असतील जिवंत. एकदा माझे वडील असताना आलेले काही जण 5 माझ्या वडिलांकडं. 5 लोक मेलेली. पुन्हा तशी स्थिती होऊ नये. त्यांच्यात स्वतःमध्ये काही दम नाही. ते फक्त काही लोकांना चढवतात आणि 2-4 फालतू दादा लोक त्यांच्याकडे असतील त्यांना इकडं तिकडं पाठवतात. पण आम्हाला अशा दादांची गरज नाही. आम्ही स्वतः सगळं बघणारे लोक आहोत. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आपल्या लेटर हेडवर लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं, ज्यात संजय राऊत यांनी संजय पाटील यांच्या विधानाचा थेट आहे असा उल्लेख त्या पत्रामध्ये केला. प्लस लोकसभा अध्यक्षांनी संजय पाटलांच्या या विधानाला गांभीर्यानं घ्यावं, त्यांची चौकशी करावी अशी विनंती देखील संजय राऊत यांनी केली होती. त्यावरूनच पत्रकार संजय पाटील यांची बाईट घ्यायला गेले. सुरुवातीलाच संजय पाटील यांनी पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही जेव्हा पत्रकार ठाम राहिले आणि संजय दिना पाटलांना त्यांची प्रतिक्रिया विचारायला सुरुवात केली, त्यावेळी संजय पाटील हे पत्रकारांनी पुढे धरलेला बूम हातानं मागं सारत, हे काय माझ्या तोंडात घालतो का, जरा लांब धर, तुम्हाला लय सवय असली, हे घेऊन इकडं तिकडं जाता, कोण काय म्हटलंय कोण काय म्हणतंय का बघ, अशा पद्धतीचे कुत्सित टोमणे संजय दिना पाटलांनी पत्रकारांना मारले. संजय दिना पाटील त्यानंतर देखील थांबले नाही. पत्रकार जेव्हा त्यांचे बाईट घेत त्यांच्यासोबत चालत होते तेव्हा संजय दिना पाटलांच्या गाडीजवळ पोहोचल्यावर पत्रकारांनी संजय पाटलांना त्यांची मुलगी राजूर यांच्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि संजय पाटील हे आक्रमक होऊन पत्रकारांच्या अंगावर खेकसले. पण हा मुद्दा फक्त खेकसण्यापुरता मर्यादित राहिला नाही. संजय पाटलांची भाषा ऐकून तिथं उपस्थित असणारे संजय पाटलांचे कार्यकर्ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र संजय पाटील फुल जोशात आलेले. त्यांनी पत्रकारांना
थेट ये गाडीत बस, गाडीत बसून बोलू अशा पद्धतीची भाषा वापरली. त्यासोबतच मी तुम्हाला माझ्या घराखाली थांबून देतोय, तुम्हाला जेवण देतोय, अशा गोष्टी बोलायला सुरुवात केली. यानंतर संजय दिना पाटलांचे कार्यकर्ते त्यांना शांत करत होते, मात्र तरीही संजय पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी जाहीरपणे पत्रकारांना धमक्या देत पुन्हा माझ्या मागं लागायचं नाही असा धमकी दिली. खरं तर हा शब्दप्रयोग म्हणजे संजय दिना पाटलांनी अशा पद्धतीचं वाक्य वापरलं नव्हतं. जेव्हा पत्रकारांना ते धमकावत होते, त्यावेळेला त्यांनी जे शब्दप्रयोग वापरले होते, ते आपण इथं कॅमेऱ्यासमोर वापरत नाही. त्यासोबतच पत्रकारांना परत जर तू इथं आला, तर माघारी जाणार नाही. तिथं पोलीस आहे. पोलिसांच्या समोर तुम्हाला सांगतोय. परत माझ्याकडे आला तर तुम्हाला सुट्टी नाही. हे सगळं रेकॉर्ड कर आणि ज्याला कोणाला सांगायचंय त्याला जाऊन सांग. कमिशनरकडे जा. काय करायचंय ते कर. या उघड-उघड धमक्या संजय दिना पाटलांनी पत्रकारांना दिल्या आणि त्याचं कारण इतकंच आहे, की पत्रकारांनी त्यांना त्यांची मुलगी, ज्या सध्या उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाच्या तिकिटावर नगरसेविका आहेत, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर या खासदार महोदयांनी पत्रकारांना उघडपणे दम द्यायला सुरुवात केली. यासोबतच त्यांनी पत्रकारितेच्या प्रोफेशनवर देखील शाब्दिक हल्ला चढवला. सध्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिव्या घातल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. माध्यमांमधून संजय दिना पाटलांवर टीकेची झोड उठली आहे. त्यासोबतच राजकारण्यांकडून देखील संजय दिना पाटील यांच्या अशा वक्तव्याचा निषेध केला जातो. खरं तर वादात अडकण्याची संजय दिना पाटलांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील ऑपरेशन टायगर झाल्यानंतर जेव्हा युबीटी गटाकडून ऑपरेशन तुडवा सुरू करा असं म्हटलं गेलं होतं, तेव्हा देखील संजय दिना पाटलांनी इनडायरेक्टली ठाकरेंना धमक्या देण्याचाच प्रयत्न केला होता. त्यासोबतच मागे एका रॅली दरम्यान बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जातो. आणखीनही काही गुन्हे हे संजय पाटील यांच्या नावावर रजिस्टर आहेत. मात्र असं असतानाही सदर व्यक्ती जी खासदार आहे, त्यांच्या बोलण्यातला उद्दामपणा अजूनही किंचित देखील कमी झालेला नाहीये. आज पत्रकारांच्या अंगावर ज्या पद्धतीने संजय पाटील खेकसत होते, ज्या पद्धतीची त्यांची आक्रमक बॉडी लँग्वेज होती, त्यावरून पत्रकारांच्या बद्दल त्यांच्या मनात असणारी नकारात्मक भावना स्पष्ट होत होती. सध्या संजय दिना पाटलांचा हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय. यावर टीकेची झोड देखील मोठ्या प्रमाणात उठली आहे. मात्र आता या सगळ्या घटनाक्रमावर संजय दिना पाटलांनी पत्रकारांसाठी वापरलेल्या भाषेवर, ज्या शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलाय त्या गटाचे प्रमुख असणारे एकनाथ शिंदे या अशा अभद्र भाषेबद्दल आणि पत्रकारांना धमकावण्याबद्दल संजय पाटलांवर काय कार्यवाही करतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. सोबतच या सगळ्या प्रकरणी आता पत्रकारांची काय भूमिका असणार आहे याची देखील राज्यात उत्सुकता लागून राहिलेली आहे. तूर्तास इथेच थांबूयात, पण अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.